श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर आज आपण पारंपरिक व महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे नाभीला तेल लावणे. आयुर्वेदामध्ये याला नाभी पुरण असे म्हणतात. जास्त माहिती नसलेल्या या उपचाराबद्दल आपण आज जाणून घेऊयात. नाभीमध्ये तेल लावणं हे जरी सोपं असलं तरीही त्याचे काही नियम आहेत. कोणी लावायचं, कधी लावायचं, कोणत्या वेळी लावायचं, कोणी नाही लावायचं, कोणतं तेल लावायचं. नाभी हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याला शरीराचे केंद्र मानले जाते. आमाशय, पक्वाशय याच ठिकाणी आहे. गट आपण ज्याला म्हणतो आणि गट यालाच सेकंड ब्रेन असंही म्हटले जाते. नाभी हे प्राणाचं स्थान आहे. आचार्य सुश्रुतांनुसार शिरा आणि धमनी या नाभीमधूनच निघतात. आचार्य वाग्भटानुसार नाभी हे पित्ताचं स्थान आहे. आध्यात्मिक दृष्टीने नाभीच्या जवळ मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र असतात. मेडिटेशन करताना जर का या चक्रांवर ध्यान केंद्रित केले तर आत्मविश्वास वाढतो, धाडस वाढते, भावनांवर नियंत्रण येते. हिंदू पौराणिक कथांनुसार विष्णूची नाभी हीच सृष्टीचा स्रोत मानली जाते. असं अनेक ठिकाणी नाभीचं वर्णन केलं आहे. नाभी पुरण उपचाराचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहे. बद्धकोष्ठता कमी होते, पचन सुधारते, ताणतणाव कमी होण्यास मदत होते, त्वचा स्निग्ध होते, अर्थात त्वचेतील रुक्षता कमी होते. हार्मोनल बॅलन्ससाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. गॅसेस, ॲसिडिटी कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा नाभी पुरणाचा चांगला उपयोग होतो. नाभीमध्ये तेल सर्व गटातले स्त्री पुरुष लहान मुले लावू शकतात. नाभीभोवती तेल कधी लावायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जेवणानंतर लगेच लावायचं नाहीये. सकाळी पोट रिकामं असताना लावलं तर चांगलंच आहे आणि सगळ्यात जास्त उत्तम म्हणजे रात्री झोपण्या अगोदर लावणे, कारण रात्रभर हे तेल राहणार आहे. अति चांगल्या पद्धतीने ते जिरणार आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला दिसणार आहे. नाभीमध्ये तेल लावायची सुद्धा एक पद्धत असते. कोमट किंवा गरम तेल लावल्याने जास्त चांगले फायदे दिसून येतात. कोमट किंवा गरम तेल हे त्वचेमध्ये लवकर शोषून घेतले जातात, म्हणजेच त्याचे ॲब्सॉर्प्शन आणि पेनिट्रेशन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. 3 ते 5 थेंब कोमट तेल घ्यायचं आहे, बेंबीत टाकायचं आहे व बोटांनी हलका हलका मसाज करायचा आहे. सर्व बाजूंनी चांगल्या प्रकारे मसाज करून हे तेल जिरवायचं आहे. नाभी पुरण हे अतिशय सोपं व आपण रोज करू शकतो असा उपाय आहे. नाभी पुरणसाठी आपण वेगवेगळी तेल वापरू शकतो. पहिलं खोबरेल तेल, यामुळे त्वचेची रुक्षता कमी होते, अर्थात हायड्रेशन हे चांगल्या पद्धतीने मेंटेन राहतं. केसांसाठी सुद्धा हे तेल खूप उपयुक्त आहे. दुसरं म्हणजे एरंडेल तेल. यामुळे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन कमी होण्यास मदत होते. गॅसेस सुद्धा कमी व्हायला मदत होतात. त्यानंतर म्हणजे सरसोचं तेल किंवा मोहरीचं तेल हे थोडं उष्ण असतं, त्यामुळे हे सर्वांनाच वापरता येईल असं नाहीये. याने सुद्धा बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला डोळ्यांचा त्रास असेल, डोळे लाल होत असतील, जळजळ होत असेल, डोळ्यातून पाणी गळत असेल, तर शुद्ध बदामाचं तेल तुम्ही सलग 7 दिवस जर बेंबीत टाकले रात्री झोपण्याआधी, तरी तुमच्या डोळ्यांच्या सर्व समस्या नाहीशा होतील. फक्त एक काळजी घ्यायची आहे. हा उपाय करण्याआधी ती म्हणजे बेंबी जी आहे ती चांगल्या प्रकारे साफ करायची आहे किंवा ओल्या कापडाने पुसून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे, कारण 1498 प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या बेंबीत असतात आणि हे बॅक्टेरिया स्वच्छ करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे बेंबी स्वच्छ करणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तीळ तेल असतं, जे की वातशामक म्हणून कार्य करतं किंवा सांधेदुखीवर तर खूपच उत्तम तिळाचं तेल आहे. त्यानंतर कडुनिंबाचं तेलही तुम्ही टाकू शकता, जे त्वचा रोगांवर सुद्धा फायदेशीर ठरतं. त्यानंतर शुद्ध गाईचे तूप
हे पचनासाठी, मानसिक शांततेसाठी सुद्धा याचा खूप मदत होते. तर ही होती संपूर्ण माहिती, ज्याच्यात मी आज सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. एकूणच नाभीमध्ये किंवा बेंबीत तेल टाकणे याचे हे आपल्याला फायदेच फायदे आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि हसत रहा. धन्यवाद.